नीताच्या नवऱ्याच्या निधनानंतर तिच्या कुटुंबावर तर जणू आभाळच कोसळलं होतं. तिच्या घरात मुलांना खाण्यासाठी अन्नाचा कण पण नव्हता. तिची मुलं उपाशीपोटी झोपत होती. पण कोणीतरी असं होतं जो तिच्या नवऱ्याच्या निधनानंतर तिच्या घराच्या पुढे खाण्याचे सामान गुपचूप आणून ठेवायचं. मग नीता ते सामान घरात घेऊन यायची आणि मुलांना खायला घालायची. एक दिवस तिच्या दिराने हे सगळं बघितलं आणि तिच्यावर चरित्रहीन असल्याचा आरोप करून तिला खूप मारलं. ती वाईट चालीची आहे असं म्हणत तिला आणि तिच्या मुलांना त्यांच्या राहत्या घरातून हाकलून दिलं आणि त्यांच्या घरावर त्यांनी कब्जा केला. खाण्याचे सामान देणारा रोजच्या रोज सामान ठेवून जायचा आणि तिचा दीर ते सामान घेऊन आयतं कष्ट न करता आरामात खायला लागला. एक दिवस असाच अचानक तो ते खाण्याचं सामान घ्यायला घरातून बाहेर आला. तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण त्याच्यासमोर पोलिसांसोबत. नीताचा डोळा उघडला तशी ती उठून किचनमध्ये आली आणि नाश्ता बनवण्यासाठी इकडे तिकडे शोधायला लागली. पण घरात काहीच सामान नव्हते. तिने तांदळाचा डबा आणि पिठाचा डबा उघडला तर दोन्ही डबे मोकळे होते. म्हणजे पीठ पण संपलं होतं, नाहीतर मुलांना चहा चपाती करून खायला दिली असती. तिने चहा करायला साखर बघितली तर ती पण संपली होती. हे बघून तिचे डोळे भरून आले. 1 महिन्यापूर्वी तर तिला अजिबात तंगी जाणवत नव्हती. जेव्हापासून तिचं लग्न झालं होतं तिचा नवरा महेश तिला काहीच कमी पडू देत नव्हता. त्याने साठवलेल्या पैशातून त्याने नीतासाठी छोटंसं पण स्वतःचं घर बांधलं होतं. महेशचे त्याच्या बायकोवर खूप प्रेम होते. त्यामुळे तर एवढ्या महागाईतसुद्धा त्याने एक एक पैसा जोडून बायको आणि मुलांसाठी त्यांच्या हक्काचं घर बनवलं होतं. म्हणजे त्या घरात त्याची बायको आणि मुलं सुखाने राहतील. पण त्यालाही माहीतच नव्हतं की पुढे जाऊन नीताच्या आयुष्यात दुःखच दुःख असेल. नीताच्या आयुष्यात हे सुख तोपर्यंतच होतं जोपर्यंत महेश जिवंत होता. तिचा नवरा तिला तिच्या आयुष्यात एकटीला सोडून देवाघरी गेला तसं नीताचं आयुष्य जागच्या जागीच थांबलं होतं. हे खरं आहे की नवऱ्याशिवाय बायकोचं काहीच आयुष्य नसतं, कारण बायकोचं पूर्ण जग तिचा नवराच असतो. पण नवरा सोडून गेल्यानंतरही मनात नसताना पण तिला तिच्या मुलांसाठी नवऱ्याशिवाय जगण्याची हिंमत करायला लागते. नवरा गेल्यानंतर नीताच्या आयुष्यात जगण्यासाठी काहीच उरलं नव्हतं, कारण तिचा नवरा महेशच तिचं जग होतं. पण मुलांसाठी तिला जगावं लागणार होतं. तिला 2 मुलं होती. तिने विचार केला की मुलांना बिनसाखरेचा चहा बनवून द्यावा. तिच्या मुलांना चहा प्यायला खूप आवडत होता, पण आता कमवणाराच कायमचा सोडून गेला होता. नीता खूप टेन्शनमध्ये होती. ती मुलांना सोडून कामासाठी बाहेर पण जाऊ शकत नव्हती आणि मदत करणार दुसरं कोणीच नव्हतं. त्या घरात तिचा ऐतखाऊ दीर राहत होता. तो काहीच काम करत नव्हता, उलट महेशच्या कमाईवर घरात बसून खात होता. महेशने त्याला खूप समजावलं की उन्हाळ मित्रांसोबत फिरायचं सोडून कामधंदा कर, पण तो तर त्याच्या मित्रांसोबत दिवसभर नुसता गावभर उनगड फिरत असायचा. त्यामुळे नीता त्याच्याकडून कसलीही अपेक्षा करू शकत नव्हती. तिने विचार केला की शेजारच्या काकूंजवळून साखर मागून आणून कमीत कमी मुलांना चहा तरी बनवून देते. म्हणून तिने डोक्यावर पदर घेतला आणि साखर आणण्यासाठी बाहेर निघाली. तेवढ्यात दिराने मागून आवाज दिला, कुठे निघाली आहेस वहिनी? थोडी तरी लाज बाळग. हे चांगलं दिसतं का की तू घरातून बाहेर निघाली आहेस? हे ऐकून नीताला खूप राग आला. ती म्हणाली, हे बघा विनोद भाऊजी, तुम्ही मला शिकवू नका. 1 महिना झालं मी घरात मुलांसोबत एकटी राहते. मला राहायला दुसरा ठिकाण नाही. तुम्हाला असं वाटत आहे की ना की मी हे घर सोडून निघून जावं? पण कमीत कमी काही महिने तरी त्यांना जाऊन होऊ द्या. तोपर्यंत तुम्ही कुठल्या तरी मित्रांकडे किंवा पाहुण्यांकडे जाऊन राहा. मी 2 मुलांना येऊन कुठेच जाऊ शकत नाही, कारण माझं आपलं असं कोणीच नाही आणि नाही हक्काचा असा कुठला ठिकाण आहे. माहेरच्या नावावर दादा आणि वहिनी आहेत, पण 2 मुलांसोबत ते मला एवढ्या महागाईत ठेवून घेणार नाहीत. त्यामुळे नाईलाजाने मला याच घरात राहावं लागत आहे. पण तुमची तर काहीच मजबुरी नाही. तुम्ही तर पुरुष आहात ना, मग तुम्ही कुठे पण जाऊन राहू शकता. जर तुम्हाला लोकांची एवढीच काळजी आहे ना तर पहिले स्वतःवर लक्ष द्या. मी तर नाईलाजाने घरातून बाहेर जात आहे. नाहीतर मग तुम्ही असं करा की मला बाजारातून साखर विकत आणून द्या, म्हणजे मी मुलांना चहा तरी बनवून देऊ शकते. नीता तिच्या दिराला खडसावून म्हणाली. हे ऐकून तिच्या दिराला विनोदला खूप राग आला आणि रागात तो म्हणाला, वहिनी, तू मला माझ्याच घरातून हाकलून देत आहेस.
हे घर तुझ्या एकटीचं नाही, तर माझ्या भावाचं पण आहे. तुझा काहीच अधिकार नाही मला माझ्या भावाच्या घरातून बाहेर काढायचा. एवढी वर्ष माझा भाऊ जिवंत होता तर त्याने ते मला घरातून जायला सांगितलं नाही, आणि आज दादा गेल्यानंतर तू मला घरातून जायला सांगत आहेस का? विनोद बोलत होता तेवढ्यात त्याला मामा येताना दिसले. ते त्यांच्या जवळच राहत होते. त्यांनी त्या दोघांचं सगळं बोलणं ऐकलं होतं. सगळं बोलणं ऐकल्यानंतर ते म्हणाले, विनोद, तुझी वहिनी बरोबर बोलत आहे. तिचा नाईलाज आहे म्हणून ती या घरात राहत आहे, कारण तिच्याजवळ राहण्यासाठी कुठे ठिकाणा नाही. पण तुझ्याजवळ तर राहायला खूप जागा आहे. कमीत कमी काही दिवस तरी बाहेर पाहुण्यांकडे राहायला जा. नाहीतर असं का करत नाहीस? तू थोडे दिवस माझ्या घरी राहायला चल. काही दिवसांनी तू पुन्हा तुझ्या घरी माघारी ये. आणि तुला घराची राखणच करायची आहे ना, तर ती तू माझ्या घरी राहून पण करू शकतोस. तू माझ्या घराच्या वरच्या मजल्यावर राहा. तिथून तुला हे घर व्यवस्थित दिसेल आणि तिथून राखण पण व्यवस्थित करू शकतोस. मामाच्या बोलण्याने नीताच्या जीवात जीव आला की कोणीतरी आहे जे तिच्या बाजूने बोलत आहे, तिची मजबुरी समजत आहे. नाहीतर जेव्हापासून ती विधवा झाली तेव्हापासून सगळे तिलाच जाब विचारत होते, टोमणा मारत होते की तू एकटी दिरासोबत कशी काय राहत आहेस. पण ती एकटी नव्हती, तिची मुलं पण तिच्यासोबत राहत होती. तिची मुलं लहान होती पण तिच्यासोबत राहत तर होती ना. विनोद त्याच्या खोलीत गेला आणि त्याचं सामान पॅक करून मामाच्या घरी राहायला गेला, कारण ते रोजच्या रोज त्याच्या दादाच्या नंतर त्याला खर्च करायला पैसे देत होते. त्यामुळे त्याला मामाचं ऐकावं तर लागणारच होतं. कधी 100 तर कधी 50 रुपये देत असायचे. जर त्याने मामासोबत या गोष्टीवरून वाद घातला तर त्याला मिळालेले पैसे पण बंद झाले असते. विनोद आरामात मामाच्या घरी राहायला लागला. पण मामी सारखी ओरडत होती की खूप महागाई वाढली आहे, तुम्ही अजून एक ओझं माझ्या डोक्यावर आणून टाकलं आहे. मामीचं बोलणं ऐकून मामा म्हणाले की थोडे दिवस सहन कर. बिचाऱ्या नीताला सगळ्यांची टोमणे ऐकायला लागतात. तिला घरातल्या कामासाठी सारखं सारखं घरातून बाहेर यायला लागतं. तिला सगळ्यांचे टोमणे ऐकायला लागतात. तू एक बाई असून बाईची मजबुरी कशी काय समजू शकत नाहीस? यावेळी मामाच्या बोलण्यावर मामी गप्प बसली. मामाने जेवढं करता येत होतं ते नीतासाठी करत होते. महागाईमुळे कोण कुणाची मदत करायला तयार नव्हतं. 1 महिना मामाने नीताला घर खर्चासाठी काही पैसे दिले आणि नंतर ते देण्याचे बंद केले, कारण ते पण गरीब होते. त्यांचं स्वतःचं कुटुंब पण खूप मोठं होतं. त्यांचा स्वतःचा घराचा खर्च त्यांना भागवताना खूप जड जात होतं. विनोद घरातून गेल्यानंतर नीताला जरा बरं वाटत होतं, पण घर खर्चाचा प्रश्न जशाच्या तसा होता. तिच्या नवऱ्याने साठवले सगळे पैसे हे घर बांधण्यासाठी घालवले होते. आता नीताजवळ अशी कुठलीही किमती वस्तू नव्हती की ती वस्तू विकून घरातले सामान आणेल. थोडेफार साठवलेले पैसे तिच्या नवऱ्याच्या विधी करण्यातच संपले होते. आज तिने मुलांना बिनसाखरेचा चहा पाजला होता आणि मुलं सारखं विचारत होती की आई, तू आम्हाला साखर न घालता का चहा दिला आहेस? आम्हाला तसला चहा अजिबात आवडत नाही. मग मुलं चपातीसाठी रडत होती. तिची दोन्ही मुलं लहान होती. नीता खूप स्वाभिमानी होती, त्यामुळे ती कुणापुढे हात पसरत नव्हती. त्या दिवशी तिच्या मुलांनी आणि तिने दिवसभर काहीच खाल्लं नव्हतं आणि नाही रात्रीचं काही खाल्लं होतं. रात्री झोपताना बिचारी लहान मुलं भुकेने रडत होती. ते बघून नीताला रडायला लागली. त्या स्वतःला खूप मजबूर समजत होती. तिने आभाळाकडे बघितलं आणि म्हणाली, हे देवा, आजपर्यंत माझ्यावर आणि माझ्या लहान मुलांवर अशी उपाशी राहण्याची कधीच वेळ आली नव्हती. आज हा पहिला असा दिवस आहे की आम्ही दिवसा काही खाल्लं आहे आणि नाही रात्री काही खाल्लं आहे. मी मुलांना खोटं सांगून झोपायला सांगितलं आहे की खायला येणार आहे. माझ्या देवा, मी कोणाकडे काहीच मागू शकत नाही. फक्त तुझ्यापुढे माझे हात आणि माझा पदर पसरून मागू शकते. तुम्हीच काहीतरी माझी मदत करा. इथे प्रत्येकजण आपापल्या मजबुरीत अडकलेला आहे. नीता खूप वेळ रडत देवाकडे प्रार्थना करत होती. अचानक तिचा दरवाजा कोणीतरी वाजवल्याचा आवाज आला. तिनं बघितलं तर रात्रीचे 11:30 वाजले होते. ती विचारात पडली की यावेळी कोण आलं असेल. आजूबाजूला सगळे जागे असतात, पण एवढ्या रात्री कोणच कोणाच्या घरी जात नाही. ती जरा घाबरली. तिला वाटलं तिचा धीर त्याचं काही सामान घेण्यासाठी आला असेल. तिला दार उघडायला भीती वाटत होती. तिने 2-3 वेळा विचारलं की कोण आहे, पण कोणीच उत्तर दिलं नाही. तिला असं वाटलं की दार उघडायलाच नको. पण नंतर विचार केला
की दार उघडून बघावं तरी कोण होतं. तिने दार उघडलं तर कोणीच नव्हतं, पण एक पिशवी ठेवलेली होती. ती बघून ती घाबरली की या पिशवीत काय आहे काय माहीत. आजूबाजूला बघितलं, सगळीकडे भयान शांतता पसरली होती. ती विचार करायला लागली की पिशवी उचलावी का नको. तिने पिशवीचे तोंड थोडंसं उघडून आत डोकावून बघितलं, पण आत घेऊन आली नाही. माहीत नव्हतं की त्यात काय असेल, पण आत उघडून बघितल्यावर तिला समजलं की त्या पिशवीत काय आहे ते. तिला आठवलं की तिने देवाकडे प्रार्थना केली होती आणि तिची प्रार्थना देवाने एवढ्या लवकर ऐकली होती. तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. नीता ती पिशवी आत घरात घेऊन आली आणि उघडून बघितलं तर त्यात जेवण आणि चहा बनवण्याचे सामान होते. ते बघून ती खूप आनंदी झाली, कारण तिची लहान मुलं उपाशी झोपली होती. तिने लगेच पीठ मळलं आणि चपाती बनवली. चहा बनवून मुलांना आनंदात उठवलं आणि म्हणाली, मुलांनो, हे बघा, तुमच्यासाठी मी चहा आणि चपाती बनवली आहे. भुकेने मुलांना नीट झोप पण लागत नव्हती. या कुशीवरून त्या कुशीवर लोळत पडलेली होती. खाण्याचं नाव ऐकून आनंदात उठून बसली. तिने गरम गरम चपाती आणि चहा मुलांसमोर ठेवला. मुलांनी खूप दिवसापासून उपाशी असल्यासारखी चहा चपाती खायला सुरुवात केली. हे बघून नीताचे डोळे भरून आले. तिने पण पोट भरून चहा चपाती खाल्ली. आज पहिल्यांदा तिला हे जाणवलं होतं की भूक म्हणजे काय असतं. या अगोदर ती कधीच उपाशी राहिलेली नव्हती. माहीत नाही कोण देव माणूस होता, तो तिच्या दारात जेवणाचं सामान ठेवून गेला होता. त्या माणसाने दिलेले सामान 2-4 दिवस पुरले. नीताला परत टेन्शन आलं की आता काय करायचं. पण त्याच रात्री तिचं टेन्शन परत संपलं. बरोबर रात्री त्याच वेळेला पुन्हा दार वाजला. हे ऐकून नीताच्या मनाला आधार मिळाला. तिने तो आवाज ओळखला होता. तिला समजलं होतं की तो उपकार करणारा माणूस परत आला होता. तिने लगेच दार उघडलं, पण तो माणूस तिथून निघून गेला होता. ती त्याला बघूच शकली नाही. तिने इकडे तिकडे बघितलं, पण तिला कोणीच दिसलं नाही. ती आत आली आणि पिशवी उघडली तर त्यात मागच्या वेळी एवढंच सामान होतं, पण आज त्यात भाज्या पण होत्या. इथून पुढे असंच चालू राहिलं. 2-3 दिवसांनी कोणतरी अनोळखी माणूस रेशन घेऊन यायचा, तर कधी भाजी तर कधी फळं ठेवून जात असायचा. नीताने ही गोष्ट कुणाला सांगितली नव्हती. ती देवाची मदत म्हणून घ्यायची आणि मुलांना बनवून घालत होती. तिकडे विनोद नीताला आणि तिच्या मुलांना घरातून बाहेर काढून ते घर बळकवण्याचा विचार करत होता. त्याच्या मते त्या घरावर फक्त त्याच्या भावाचा अधिकार होता आणि त्यानंतर त्याचा. पण जर हे घर वहिनीच्या नावावर झालं तर त्याला वहिनीच्या तालावर नाचायला लागेल, कारण त्याला हे चांगलंच माहीत होतं की आयुष्यात तो स्वतःचं घर कधीच बनवू शकत नव्हता. विधवा वहिनीसोबत समाजातील लोक त्याला जास्त दिवस राहू देणार नाहीत. तो विचार करत होता की त्याच्या वहिनीची कुठली तरी कमजोरी त्याच्या हाती लागेल आणि तो त्याचा फायदा उचलून तिला घरातून धक्के मारून बाहेर काढेल. तो मामाच्या घरातून नीताच्या घरावर नजर ठेवून बसलेला असायचा. अचानक एक दिवस त्याची नजर त्या अनोळखी माणसावर पडली, जो नीताच्या दारात खाण्याचे सामान ठेवत असायचा. तो आला, जोरात दार वाजवलं आणि चोरासारखा पळून गेला. हे दृश्य बघून विनोद हैराण झाला. तो विचार करायला लागला की नक्की ही भानगड तरी काय आहे. हा माणूस कोण आहे. त्याने बघितलं तर नीताने दार उघडलं आणि ती पिशवी उचलून घरात घेऊन गेली. विनोदच्या डोक्यात विचारांचं चक्र सुरू झालं. त्याने घाई केली नाही, तर खूप शांत डोक्याने सगळ्या आजूबाजूच्या लोकांसमोर आणि खास करून मामांच्या समोर, जे प्रत्येक वेळी त्याच्या बहिणीची बाजू घेतात, त्यांच्यासमोर त्याच्या बहिणीचा तमाशा होईल. काही दिवस निघून गेले. विनोद लक्षच ठेवून होता. त्या दिवशी तो अनोळखी माणूस आला, पिशवी ठेवली, दार वाजवलं आणि पळून गेला. मग नीताने ती पिशवी उचलून घरात घेऊन गेली. त्याने ही गोष्ट मामांच्या कानावर घातली आणि म्हणाला की वहिनीचा कुठला तरी यार आहे, जो 2-3 दिवसांनी दारात येतो आणि काहीतरी देऊन जातो. मग वहिनी ती पिशवी चोरांसारखी उचलून घरात घेऊन जाते. एवढ्या महागाईत कोण कुणाची मदत का करेल. जर कुठला तरी माणूस वहिनीची मदत करत आहे, याचा अर्थ तो तिचा जुना यार असणार. विनोद म्हणाला, आज तुम्ही पण माझ्यासोबत वहिनीच्या घरावर नजर ठेवून बसा. ते दोघे नजर ठेवून बसले होते. त्यांनी बघितलं की एक अनोळखी माणूस आला. त्याने पिशवी ठेवली, दार वाजवलं आणि नीता ती पिशवी घरात घेऊन गेली. हे बघून मामा पण विचारात पडले की नक्की ही भानगड काय आहे.
विनोदने मामा आणि गल्लीच्या लोकांसमोर नीताचा खूप अपमान केला. तिच्या चरित्रावर संशय घेऊन तिला सगळ्यांच्या नजरेत गुन्हेगार बनवलं. तिने आशेने मामाकडे बघितलं, पण त्यांनी पण तोंड फिरवलं. विनोदने तिथे सगळ्यांसमोर तिला मारायला सुरुवात केली. मामा म्हणाले, बाईवर हात उचलू नकोस. सगळे आपापल्या घरी गेल्यानंतर विनोदने नीताचे सगळे सामान घरातून बाहेर फेकून दिले आणि म्हणाला, तुझ्यासारख्या चरित्रहीन बाईला माझ्या भावाच्या घरात जागा नाही. असं म्हणून नीताला स्वतःच्या घरातून धक्के मारून हाकलून दिलं. त्याने तिला धमकी दिली की जर तू हे घर सोडून गेली नाहीस तर मी तुला सगळ्या पाहुण्यांच्या समोर बेइज्जत करेन. त्यापेक्षा तू इथून काही न बोलता निघून जा. नीता बदनामीच्या भीतीने मुलांना सोबत घेऊन थोडंसं सामान बरोबर घेऊन तिथून निघून गेली. नीता बिचारी मुलांसोबत दारोदार भटकत होती, पण कुणीच तिला आधार दिला नाही. शेवटी थकून ती एका देवळात जाऊन बसली. तिच्यासोबत तिची लहान मुलं पण होती. देवळात येणारे जाणारे तिला प्रश्न विचारत होते, पण तिच्याकडे कुठल्याच प्रश्नांची उत्तरं नव्हती. तेवढ्यात देवळाच्याच बाहेर एक गाडी येऊन थांबली. त्यातून एक बाई तिच्याकडे येताना तिला दिसली. हे बघून तिच्या सगळ्या अंगातून मुंग्या यायला लागल्या. ती बाई नीताच्या जवळ येऊन थांबली आणि तिकडे तिचा धीर सगळ्या घरावर कब्जा करून बसला होता. तो खूप आनंदात होता. रोज त्याच्या उन्हाळ मित्रांसोबत पत्ते खेळत दारू पीत मजा मस्ती करत बसत होता. पण खायला प्यायला काहीच उरलं नव्हतं, त्यामुळे टेन्शनमध्ये होता. अचानक त्याने बघितलं की त्यांच्या दारावर कोणतरी टकटक वाजवली. त्याने उठून बघितलं तर दारात एक पिशवी ठेवली होती. ती पिशवी बघून तो खुश झाला. त्याने ती पिशवी घरात आणून उघडली तर आत खूप सारं खाण्याचं सामान होतं. ते बघून त्याची खूप दिवसांची खाण्याची गरज पूर्ण होणार होती. आज हे गुपित पण त्याच्यासमोर उघड होणार होतं की 2-3 दिवसांनी नीताला गुपचूप खाण्याचं सामान कोण देत होतं. विनोदची तर काहीही काम न करता फुकटच्या सामानावर आयुष्य चालली होती. घरात बसल्या बसल्या त्याच्या सगळ्या समस्या सुटल्या होत्या. आता तर विनोद ती सामानाची पिशवी उचलून विकायचा आणि त्या पैशातून त्याच्यासाठी दारू सिगारेट खरेदी करत असायचा. खाण्यासाठी पण विकतच घेऊन यायचा. असंच एक दिवस परत दार वाजलं. विनोद खूप खुश झाला, कारण तो समजून गेला होता की रेशन आलं आहे. पण त्यांनी दार उघडलं तर समोरचं दृश्य बघून त्याचे भानच हरपलं, कारण समोर पोलीस उभे होते. पोलीस त्याला मारत घेऊन गेले. अचानक असं घडल्यामुळे तो हैराण झाला. पोलीस त्याला म्हणाले की तू दुकानात चोरी करून सामान दुसऱ्या दुकानात नेऊन विकत आहेस आणि आता तुझी चोरी पकडली गेली आहे. त्या दुकानदाराने तुझ्याविरुद्ध तक्रार केली आहे. सगळ्यांसमोर विनोदला पोलीस मारत घेऊन निघाले होते. ते बघून मामांनी पोलिसांना विचारलं की काय झालं. मग पोलिसांनी त्याला सगळं सांगितलं. कुणाला काहीच कळत नव्हतं की काय चाललं आहे. तक्रार करणारा दुकानदार समोर आला. त्याने सगळ्या लोकांसमोर सांगितलं की मी दुकानात बरकत येण्यासाठी काही गरिबांना सामान दान करत होतो. तेव्हाच मला नीताबद्दल समजलं की तिच्या घरात कमवणारं कोणीच नाही आणि म्हणून मी त्या बिचारीला मदत करत होतो. म्हणून मी 2-3 दिवसांनी तिला नकळत तिच्या दारात सामान ठेवून जात होतो, म्हणजे तिची मदत होईल. हे काम मी देवाची सेवा करण्यासाठी आणि माझ्या मनाच्या शांतीसाठी करत होतो. त्यामुळे मी ते काम गुपचूप करत होतो, म्हणजे कुणाला कळू नये. माझा मुलगा त्या विधवा बाईच्या घरासमोर सामान ठेवून जात होता. मग मला माझ्या मुलाने सांगितलं की मी सामान ठेवलं तर ती बाई न घेता एक मुलगा सामान घेऊन जातो. मला काहीतरी खटकलं. मग मी चौकशी केल्यानंतर मला समजलं की तुम्ही सगळ्यांनी तिला वाईट चरित्रहीन ठरवून तिला घरातून हाकलून लावलं आहे. का तर ती सामान घेऊन मुलांचं पोट भरत होती आणि हा सगळा प्लॅन तिच्या उन्हाळ देराचा होता. हा विनोद मी दिलेलं सामान माझ्याच दुकानात आणून विकत होता. तेव्हा मी सगळी हकीकत समजलो. हे सगळं विनोदने यासाठी केलं होतं की तो त्या विधवाबाईच्या घरावर हक्क मिळवू शकेल. सगळे पुरावे मिळाल्यानंतर मी पोलिसांना फोन केला. आता ही तुमची जबाबदारी आहे की तुम्ही त्या बिचाऱ्या विधवाबाईला शोधावे जिची तुम्ही बेइज्जती केली होती आणि तिला घरातून हाकलून दिलं होतं. तो दुकानदार नीता वाईट चालीची नसल्याचे पुरावे देत होता आणि सगळे लोक लाजेने मान खाली घालून उभे होते. विनोदनं त्याच्या वहिनीच्या एकटेपणाचा गैरफायदा उचलला होता. विनोदच्या बोलण्यात येऊन एका मजबूर आणि लाचार बाईवर आरोप केले होते. त्या म्हाताऱ्या दुकानदाराच्या बोलण्यात खरेपणा होता.
त्यामुळे सगळ्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला होता. मामांनी नीताला आणि तिच्या मुलांना शोधायला सुरुवात केली, कारण ते स्वतःला गुन्हेगार समजत होते. त्यांनी तिच्यावर विश्वास ठेवला नव्हता, त्यामुळे आज ती बेघर झाली होती. पण ती त्यांना सापडलीच नाही. काही दिवसांनी एक मोठी गाडी नीताच्या घरासमोर येऊन उभी राहिली. त्यातून नीता तिच्या मुलांसोबत आणि त्या बाईसोबत खाली उतरली. ती चांगल्या मनाची बाई नीता चरित्रीण नसल्याचे साबित करण्यासाठी तिला तिच्या घरी घेऊन आली होती. पण मामा म्हणाली की नीता चरित्रीण नसल्याचे देवाने पहिले सिद्ध केलं आहे. ती बाई म्हणाली की देवळाच्या पायरीवर मुलांसोबत उदास बसलेली बघून मला वाईट वाटलं, म्हणून मी तिला माझ्या घरी घेऊन गेली. मग तिने मला घडलेली सगळी हकीकत सांगितली. मला तिच्या बोलण्यात खरेपणा जाणवला, म्हणून मी तिची मदत करायची ठरवली. मी तिला तिच्या घरी घेऊन आले. ती बाई नीताला तिच्या घरी सोडून निघून गेली. नीताला जेव्हा समजलं की विनोदला पोलीस पकडून घेऊन गेले आहेत, तेव्हा तिच्या जीवात जीव आला. म्हणजे ती तिच्या घरात आनंदात राहू शकेल. मामा म्हणाले, काही दिवस तुझ्या घराची जबाबदारी मी घेतो, कारण आज माझ्यामुळेच तुझ्यावर ही वेळ आली होती. नीता तिच्या घरात आनंदात राहत होती. काही महिने तिने कपडे शिवण्याचा क्लास लावला. मग तिने मामाकडून काही पैसे उधार घेतले आणि एक शिलाई मशीन विकत घेतली. ती खूप मन लावून तिचं काम करत होती. ती आजूबाजूंच्या लोकांचे कपडे, ड्रेस, ब्लाऊज शिवून पैसे कमवून मुलांचे पोट भरायला लागली. या परिस्थितीत तिला हे समजलं होतं की जेव्हा एका बाईचा नवरा मरतो तेव्हा ती रडते, स्वतःला त्रास करून घेते, कारण तिचा जगण्याचा आधार तिचा नवरा असतो. नवरा असताना तिच्यावर कोणीही चरित्रीण असल्याचा आरोप नाही करू शकत.